नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण इतिहासच्या तिसरीच्या पुस्तकाची सुरुवात करत आहोत. माणसाची गोष्ट. आधी आपण इतिहासाची पूर्ण पुस्तक घेऊया. जसे आपण भूगोलचे पूर्ण पुस्तक घेतले, त्या प्रकारे इतिहासचे पूर्ण पुस्तक घेऊया. त्यानंतर आपण नागरिकशास्त्राचे पूर्ण पुस्तक घेऊया. चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती बघायची आहे. अनुक्रमणिका बघूया. पहिला पाठ, गोष्टीची सुरुवात. दुसरा पाठ बघायचा आहे, हत्यारे बनवणारा माणूस. तिसरा पाठ बघायचा आहे, भटकंती. आणि चौथा पाठ, अग्नीचा वापर बघायचा आहे. पाचवा पाठ बघायचा आहे, शेती आणि पशुपालन. सहावा पाठ बघायचा आहे, गाव वसाहत. सातवा पाठ बघायचा आहे, बदलते राहणीमान. आठवा पाठ, धातूचा वापर. नववा पाठ, चाकाचा शोध. दहावा, दळणवळण. आणि 11वा पाठ बघायचा आहे, कला. 12वा पाठ बघूया, नदीकाठची संस्कृती. हा पाठ महत्वाचा आहे. चला तर मग पहिल्या पाठापासून सुरुवात करूया. पहिला पाठ बघूया, गोष्टीची सुरुवात. रात्रीचे आकाश चांदण्यांमुळे किती छान दिसते. चंद्रामुळे त्याची शोभा आणखी वाढते. आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे. एकदा काय झाले, अंतराळ यानातून दोन माणसे चंद्रावर गेली. त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला. तो निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी होय. आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर झाडे, प्राणी, पक्षी आणि माणसे आहेत. त्यांना सजीव म्हणतात. पृथ्वीवर सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाहीत. पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले. आपल्या डोळ्यांना न दिसण्या इतके ते लहान होते. त्यांना हात, पाय, डोळे असे अवयव नव्हते. खूप वर्षांनी पाण्यात तसे जमिनीवर राहू शकणारे प्राणी निर्माण झाले. बेडूक हा त्यापैकीच एक प्राणी होय. पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती निर्माण झाल्या. काही प्राणी तर हत्तीपेक्षाही भले मोठे होते, पण हळूहळू ते नष्ट झाले. जमिनीखाली खोलवर त्यांच्या हाडांचे सांगाडे सापडले आहेत. त्यानंतर हजारो वर्षाचा काळ उलटला. माकडासारखा एक प्राणी निर्माण झाला. त्याला शेपूट मात्र नव्हते. बघा या ठिकाणी काय म्हणताय, त्याला शेपूट मात्र नव्हते. माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते. पाठीत बाक होता. तो दोन पायावर चालायचा. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. बघा आहे गुडघ्यापर्यंत हात लांब. त्याच्या अंगावर खूप केस होते. त्याच्या भुवया जाड होत्या. नाक बसके होते. जबडा रुंद होता. वर्षामागून वर्ष गेली. त्याच्या शरीराची ठेवण हळूहळू बदलत गेली. तो ताठपणे चालू लागला. आजच्या माणसासारखा दिसू लागला. तर बघा, या प्रकारे आजचा माणूस घडला. माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे, पण इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा आहे. माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. सर्व प्राण्यांपेक्षा त्याचा मेंदू मोठा असतो. इतर प्राणी चार पायांवर चालतात. माणूस मात्र दोन पायावर चालतो. त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात. माणसाच्या हाताचा अंगठा सहज हालू शकतो. तो उरलेल्या बोटाच्या समोर येऊ शकतो. म्हणून इतर प्राण्यापेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात. नवनव्या वस्तू तयार करता येतात. बघा, इतर प्राण्यापेक्षा माणसाला वस्तू सहजपणे का पकडता येतात? कारण माणसाच्या हाताचा अंगठा सहज हलू शकतो. तो उरलेल्या बोटाच्या समोर येऊ शकतो. म्हणून इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात. या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती हवं. समोर बघूया. या प्रकारे माणसाच्या हाताच्या अंगठ्याची रचना दाखवली आहे. या ठिकाणी बघा, अंगठ्याच्या सहाय्याने वस्तू सहजपणे पकडता येत आहे. समोर बघूया. माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी असला तरी तो सर्वापेक्षा बलवान मात्र नाही. हत्ती किंवा वाघ यांच्या इतकी शक्ती माणसाच्या अंगात नसते. घोडा किंवा हरणा इतक्या वेगाने माणसाला पडता येत नाही. पक्ष्यांप्रमाणे हवेत उडता येत नाही. पण बुद्धीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर हे सर्व करण्याची युक्ती त्याने केली. हत्यारे, अवजारे, यंत्रे अशा गोष्टी माणसाने तयार केल्या. त्याने वेगाने धावणारी वाहने तयार केली. माणसाला पंख नसले तरी विमानात बसून तो अवकाशात उडू शकतो. माणूस हा इतर प्राण्यापेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे. तो पृथ्वीवर कोठेही राहू शकतो. थंड प्रदेशात तो लोकरीचे किंवा कातड्याचे कपडे घालतो, तर उष्ण प्रदेशात सुती कपडे घालतो. नद्यांचे पाणी अडवून धरणे बांधतो. डोंगर फोडून रस्ते काढतो. घरे बांधतो. माणूस अनुभवातून शिकत राहतो. भाषेचा वापर करून तो आपले अनुभव इतरांना सांगतो. आपले विचार मांडतो. भावना व्यक्त करतो. आपल्याला मिळालेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो. हे गोष्ट लक्षात घ्या. माणूस अनुभवातून शिकत राहतो. एखादी वेळेस आपल्याला काही गोष्टी नाही आल्या तर लगेच आपण दुःखी होतो. पण दुःखी होण्याचे कारण नाही. कारण माणूस अनुभवातून शिकतो. तो स्वतः आधीपासूनच काही शिकून येत नाही, तर तो आपल्या अनुभवातून शिकतो. हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. समोर बघूया.
अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत. माणसाची गोष्ट म्हणजे कोण्या एकाच माणसाची गोष्ट नाही, ती सर्व स्त्री पुरुषांची आणि मुलामुलींची गोष्ट आहे. म्हणजेच ते सगळ्या मानवजातीची खरी गोष्ट आहे. अशा खऱ्याखुऱ्या गोष्टीला माणसाचा इतिहास म्हणतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. पहिले सजीव रिकामी जागात निर्माण झाले. काय येणार? पाण्यात निर्माण झाले. पहिले सजीव कुठे निर्माण झाले? पाण्यात निर्माण झाले. दुसरी रिकामी जागा. सर्व प्राण्यांपेक्षा रिकामी जागा मेंदू मोठा असतो. काय येईल? कोणाचा मेंदू मोठा असतो? माणसाचा मेंदू मोठा असतो. सर्व प्राण्यांमध्ये माणसाचा मेंदू मोठा असतो. तिसरी रिकामी जागा. माणूस सर्वात रिकामी जागा प्राणी असतो. कसा प्राणी असतो? वेगवान, बलवान की बुद्धिमान? बुद्धिमान प्राणी असतो. माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी असतो. दुसरा प्रश्न महत्वाचा नाही, त्यामुळे तिसरा प्रश्न बघूया. माणसाचे दोन हात मोकळे का राहतात? माणूस थंड प्रदेशात कोणते कपडे घालतो? माणूस आपले अनुभव इतरांना कसे सांगतो? हे प्रश्न आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचे नाही. समोर बघूया. या ठिकाणी अतिप्राचीन काळातील एक अवाढव्य प्राणी दाखवला आहे, मॅमोथ. या ठिकाणी हा पाठ संपतो. दुसरा पाठ बघूया. हत्यारे बनवणारा माणूस. माणसाची गोष्ट हजारो वर्षापूर्वी सुरू झाली. त्या काळातील माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा अगदी वेगळी होती. सर्वत्र घनदाट जंगल होते. माणूस जंगलात राहत असे. जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ काही साधन नव्हते. पळून जाऊन तरी स्वतःचा बचाव कसा करणार? माणसापेक्षा वेगाने पडणारे प्राणी त्याला सहज गाठू शकत. झाडावर उंच बसणे हा एक मार्ग होता. पण रात्रंदिवस झाडावर बसून कसे भागणार? जगण्यासाठी त्याला अन्न तर हवेच ना. शेती कशी करायची हे देखील त्या काळी त्याला माहीत नव्हते. त्यामुळे अन्नाच्या शोधात त्याला भटकावे लागे. अन्न गोळा करणे ही त्याची महत्वाची गरज होती. माणूस फळे आणि कंदमुळेही खात असे. जनावरांचे कच्चे मांसही खात असे. नुसत्या हातांनी या गोष्टी मिळवणे अवघड होते. त्यासाठी त्याला काही हत्यारांची गरज भासली. या गरजेतूनच त्याचे लक्ष दगड, लाकूड, हाडे यासारख्या गोष्टीकडे गेले. त्याचा वापर करण्यास त्याने सुरुवात केली. सापळे तयार करून त्यामध्ये तो प्राणी पकडत असे. तसेच दगड मारून तो प्राण्यांची शिकार करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की जड दगड लांबवर फेकता येत नाहीत. गोलगोटे किंवा ओबडधोबड दगडांनी शिकार करणे अवघड जाते. हे ध्यानात आल्यावर त्याने दगडाला गरजेप्रमाणे आकार द्यायला सुरुवात केली. आकार दिल्यावर तो दगड केवळ दगड उरला नाही, तर दगडाचे हत्यार बनले. दगडांना आकार देण्यासाठी माणूस दगडाचाच वापर करत असे. या ठिकाणी दाखवला आहे बघा. दगडांना आकार देताना दोन दगड एकमेकावर आपटून तो दगड फोडत असे. त्याचे छिलके काढत असे. तासत असे. सुरुवातीला त्याने केलेली दगडाची हत्यारे अगदी ओबडधोबड होती. पुढे वर्षानुवर्षाच्या अनुभवातून तो अधिक धारदार, सुबक व अणकुचीदार हत्यारे तयार करू लागला. कोणते दगड हत्यार तयार करण्यासाठी योग्य आहे हे त्याला प्रयत्नातून कळू लागले. खणण्यासाठी, कापण्यासाठी व फेकून मारण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळ्या आकार तो दगडांना देऊ लागला. सहज हातात पकडता येतील, दूरवर फेकता येतील अशी निरनिराळ्या प्रकारची हत्यारे त्याने तयार केली. माणूस अणकुचीदार आकार दिलेले दगड लाकडी दांड्यात बसवू लागला. त्याचा भाल्यासारखा उपयोग करू लागला. त्यामुळे दूर अंतरावरून जनावरांची शिकार करणे त्याला शक्य झाले. भाला, धनुष्यबाण अशा हत्यारांच्या सहाय्याने शिकार करणे आणखी सोपे झाले. या ठिकाणी काही हत्यारे दिली आहे बघूया आपण. हा कापण्याचे दगडी हत्यार आहे. हे दगडी सुरी, हे भाल्याचे दगडी टोक, हाडाचा काटेरी बाण आणि हा हाडाचा गळ. या प्रकारे सुरुवातीला मानवाने काही हत्यारे बनवली होती. मासेमारीसाठीही भाल्याचा उपयोग होऊ लागला. कुऱ्हाड, कुदळ, सुरी यासारखी दगडी हत्यारही तो वापरू लागला. जमिनीतील कंदमुळं काढणे, झाडे तोडणे, वेली कापणे यासाठी माणसांना हत्यारे उपयोगी पडू लागली. पुढे शेतीच्या कामासाठी सुद्धा त्याने विविध अवजारे तयार केली. माणसाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी दगडांप्रमाणे इतर काही वस्तूचा वापर केला. त्यामध्ये जनावराची हाडे, शिंगे, माशांचे काटे अशा गोष्टी होत्या. त्यापासून त्याने दाभण, बाणाची टोके, गळ यासारखी काही अवजारे तयार केली. पूर्वीच्या मानवाने तयार केलेली हत्यारे व अवजारे जगभर सापडली. ती भारतात सुद्धा सापडली आहे. दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले. दगडाला अश्म असेही म्हणतात. म्हणूनच या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने केला जातो. बघा, या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने का केला जातो? कारण दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले आणि दगडाला अश्म असेही म्हणतात. म्हणूनच या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने केला जातो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया.
या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे, बघूया आपण. कुऱ्हाड, कुदळ, सुरी यासारखी रिकामी जागा हत्यारे माणूस वापरू लागला. कोणती हत्यारे? दगडी हत्यारे. कुऱ्हाड, कुदळ, सुरी यासारखी दगडी हत्यारे माणूस वापरू लागला. दुसरी रिकामी जागा बघूया. सुरुवातीची दगडाची हत्यारे अगदी रिकामी जागा होती. कशी होती? ओबडधोबड होती. सुरुवातीची दगडाची हत्यारे अगदी ओबडधोबड होती. प्रश्न बघूया. दगडांना आकार देण्यासाठी माणूस कशाचा वापर करत असे? दुसरा प्रश्न. माणसाने कोणती अवजारे तयार केली? या दोनही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण तिसरा पाठ बघूया. भटकंती. अश्मयुगातील माणूस सुरुवातीला जंगलात राहायचा. इतर प्राण्याप्रमाणे तो सुद्धा भटकत असायचा. निवाऱ्यासाठी माणूस झाडाझुडपात आश्रय घेत असे. कधी तो पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये राहत असे, कारण जगण्यासाठी माणसाला पाणी आवश्यक आहे. भूक लागल्यावर अश्मयुगातील माणूस काय बरे खात असेल? तो झाडांवरची फळे तोडायचा, काठीने किंवा दगडी अवजाराने जमीन उकरून कंदमुळे काढायचा, निसर्गात जे मिळेल ते तो खायचा. या प्रकारे अश्मयुगातील मानव जंगलात राहायचा आणि प्राण्यांप्रमाणे सुद्धा भटकत असायचा. माणूस मांस आणि मासे सुद्धा खात असे. लहान सहान प्राण्यांची शिकार करणे त्याला सोपे जाई. मोठे प्राणी मारायचे तर ते मात्र एकट्या दुकट्याला शक्य नसे. अशा वेळी एकमेकांच्या मदतीने माणसे शिकार करत. त्यासाठी माणसे नवनव्या युक्त्या वापरत. माणसाच्या अंगावर केसाळ प्राण्या इतके दाट केस नसतात आणि त्यांची कातडीही जाड नसते. थंडी, वारा, ऊन, पाऊस यांचा त्रास होऊ नयेत म्हणून माणसाला कपडे लागतात. अश्मयुगात रानमाळ भटकणारा माणूस कोणते बरे कपडे वापरत असेल? माणूस सुरुवातीला झाडाच्या साली, पाने किंवा जनावराची कातडी अंगाभोवती गुंडाळत असे. कातडी किंवा झाडाच्या साली एकत्र जोडाव्या लागत. हे त्याने कसे केले असेल? बघा, माणूस सुरुवातीला झाडांच्या साली, पाने किंवा जनावराची कातडी अंगाभोवती गुंडाळत असे. का? कारण तेव्हा कपड्यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे माणसाला सुरुवातीला झाडाच्या साली आणि पाने अंगाभोवती गुंडाळावे लागत होते. या प्रकारे बघा, अंगाभोवती पाने आणि झाडाच्या साली गुंडाळाव्या लागत होते. त्यासाठी त्याने हाडाच्या दाभनाचा उपयोग केला. चिवट वेल, गवताची दोरी, चामड्याची वादी अशा गोष्टीचा त्याने दोऱ्यासारखा वापर केला. भटक्या अवस्थेत माणसे टोळ्या करून एकत्र राहत असत. त्यामुळे अन्न मिळवण्याचे काम सोपे होत असे. अन्न शोधण्यासाठी माणसाच्या टोळ्यांची भटकंती चालू असे. एका ठिकाणचे अन्न कमी पडू लागले, पाण्याचा तुटवडा जाणवू लागला की या टोळ्या दुसऱ्या जागी जात. टोळीमध्ये एकत्र राहण्याचे आणखी काही फायदे झाले. टोळीतील लोकांना संरक्षण मिळाले. लहान मुलांचे अधिक चांगले पालनपोषण करणे शक्य झाले. टोळीतील मोठ्या माणसांचे अनुकरण मुले करत असत. त्यामधून त्यांना अवजारे तयार करणे, शिकार करणे यासारख्या गोष्टी शिकता येऊ लागल्या. काही वेळा भटकंती करणाऱ्या दोन टोळ्यांची गाठ पडत असे. त्यांची भांडणे होत असे तर कधी मैत्री होत असे. यातून दोन्ही टोळ्यांतील लोकांना एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होत असे. नव्या अवजाराची माहिती मिळत असे. नव्या कला शिकता येत. शिकारीच्या व राहण्याच्या वेगळ्या पद्धती समजत. यातून त्यांची आणखी प्रगती होत गेली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. या ठिकाणी एक चित्र दिलं आहे. गुहेचं चित्र दिलं आहे, ज्यामध्ये आपल्या मुलांना घेऊन राहत आहे बघा, टोळ्या करून. या प्रकारे जोड्या लावा बघूया. जनावरांची काय असते? कातडी, झाडांची साल आणि चामड्यांची वादी. बघितलं होतं आपण चामड्याची वादी. समोर बघूया. रिकामी जागा बघूया. अश्मयुगातील माणूस सुरुवातीला रिकामी जागा राहायचा. कुठे राहायचा? जंगलात राहायचा. अश्मयुगातील माणूस सुरुवातीला जंगलात राहायचा. दुसरी रिकामी जागा. भटक्या अवस्थेत माणसे रिकामी जागा करून राहत असत. काय करून? थवा, कडप की टोळ्या? टोळ्या करून राहत असत. भटक्या अवस्थेत माणसे टोळ्या करून एकत्र राहत असत. माणूस पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये का राहत असे? कारण माणसांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे माणूस पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये राहते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण चौथा पाठ बघूया. अग्नीचा वापर. जंगलात काही वेळा वाढलेले गवत उष्णतेने पेट घेत, तसेच कधीतरी झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासून आग लागते. ती पसरत जाते. अशा आगीला वणवा म्हणतात. बघा, वणवा कशाला म्हणतात? जंगलात काही वेळा वाढलेले गवत उष्णतेने पेट घेते, तसेच कधीतरी झाडाच्या फांद्या एकमेकावर घासून आग लागते. ती पसरत जाते. अशा आगीला वणवा म्हणतात. अश्मयुगातील माणूस असे वणवे पाहायचा. इतर प्राण्याप्रमाणेच माणसाला आगीची भीती वाटायची. आग पाहून तो बुचकळ्यात पडायचा.
अश्मयुगातील माणूस सुरुवातीला अग्नीपासून दूर राहत असे, पण आगीचा चटका लागतो. तसाच आगीमुळे अंधार नाहीसा होतो हे माणसाच्या लक्षात आले. विस्तवाला हात लागला तर हात भासतो, पण शेकोटीजवळ बसले तर ऊब मिळतो हेही माणसाच्या लक्षात आले. या ठिकाणी एक चित्र दाखवलं आहे. गोट्यावर गोटा आदळून अग्नी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अग्नीला टिकवून ठेवण्यासाठी या ठिकाणी लाकूड गोळा करताना दाखवला आहे. हे समजल्यावर त्याची अग्नीची भीती कमी झाली. एवढेच नव्हे तर आपल्या काही गरजांसाठी माणूस अग्नीचा वापर करू लागला. अग्नीच्या प्रकाशाने माणसाने गुहेतील अंधार दूर केला. माणूस दगडांचे दिवे वापरू लागला. या दिव्यात प्राण्यांची चरबी व गवताची वात तो जाळत असे. थंडीच्या वेळी ऊब मिळण्यासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला. पण माणसाने अग्नी गुहेत नेला तरी कसा? पेटलेल्या आगीत लाकडे टाकून अग्नी टिकवता येतो. पेटते लाकूड एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येते हे माणूस अनुभवाने शिकला. झाड पाहून जनावरे दूर पडतात हे त्याने पाहिले. त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला गुहेच्या तोंडाशी. या प्रकारे गुहेमध्ये अग्नी नेला आणि अग्नी टिकवून ठेवण्यासाठी लाकडांचा वापर केला. गुहेच्या तोंडाशी अग्निपेट्टा ठेवून माणूस गुहेत निस्धास्तपणे राहू लागला. आगीत भाजले गेलेले प्राणी व कंदमुळे माणसाने खाल्ली ती त्याला अधिक रुचकर लागली असावी. माणूस कंदमुळे व मांस भाजून खाऊ लागला. अग्नीचा उपयोग माणूस करू लागला खरा, पण अग्नी निर्माण कसा करावा हे त्याला माहिती नव्हते. वनातून पेटते लाकूड उचलून माणूस ते गुहेत नेत असे, पण यात अनेक अडचणी होत्या. वनवास सतत पेटत नसे. गुहेपासून तो कधी खूप दूर असे, त्यामुळे गुहेकडे नेताना वाटेत विस्तव विझून जाई. म्हणून गुहेतील शेकोटी विझू नये असा प्रयत्न माणूस करत असे. हे काम फार त्रासाचे होते. म्हणून अग्नी निर्माण करण्याच्या खटपटीत तो होता. हत्यारे तयार करताना माणूस गारगोटीचा दगड वापरत असे. त्यासाठी दगड एकमेकावर आपटावे लागत. असे करताना त्या दगडामधून ठिणग्या बाहेर पडत. या ठिणग्या वाढलेल्या पाल्यापाचोड्यावर पडल्या की तो पेट घेतो हे माणसाने पाहिले. अशा रीतीने माणसाला अग्नी निर्माण करण्याचे तंत्र सापडले. आता माणूस गरज लागेल तेव्हा अग्नी पेटवायचा. गरज संपल्यावर पाणी किंवा माती टाकून विझवायचा. अग्नी ही माणसाच्या हाती आलेली मोठी शक्ती ठरली. माणूस मातीची भांडी पक्की करण्यासाठी अग्नीचा वापर करू लागला. पुढे धातूचा शोध लागल्यावर धातू वितळवण्यासाठी त्याने अग्नीचा वापर केला. त्यामुळे त्याला अनेक वस्तू व यंत्रे तयार करता आली. अग्नीचा वापर करून माणसाने खूप प्रगती केली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न जोड्या लावा आहे. बघूया. शेकोटीचं उत्तर काय येणार? ऊब मिळणे. दिव्याचं प्रकाश मिळणे. गारगोटीचा दगड ठिणग्या पाडण्यासाठी कामी पडतो. समोरचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघूया. वनवा म्हणजे काय? माणूस दिव्यात कोणत्या गोष्टी जाळत असे? माणूस गुहेच्या तोंडाशी पेटता अग्नी का ठेवत असे? अग्नी ही मोठी शक्ती का ठरली? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण पाचवा पाठ बघूया. शेती आणि पशुपालन. मातीत बी पेरले की रोप उगवते हे आपल्याला माहीत आहे, पण अश्मयुगातील माणसाला सुरुवातीला हे माहीत नव्हते. निसर्गात आपोआप उगवलेले धान्य, कंदमुळे, फळे तो खात असे. जमिनीवर सांडलेले धान्याचे दाणे मातीत रुजतात, त्यांना अंकुर फुटतात, रोपे वाढतात, त्यांना कणसे येतात. हे सारे माणसाच्या हळूहळू लक्षात आले. या गोष्टी वर्षाच्या ठराविक भागात म्हणजे ऋतूत होतात हे सुद्धा त्याच्या लक्षात आले. मग माणसाने धान्याचे दाणे पेरण्यास सुरुवात केली. या प्रकारे शेतीचा शोध लागला. नांगरणी, पेरणी, कापणी अशा गोष्टी माणूस शिकला. अर्थात या सर्व गोष्टी त्याला एकदम समजल्या नाहीत. त्या समजण्यासाठी शेकडो वर्ष लागली. पिढ्यानपिढ्या शेती करण्यातून या गोष्टीविषयीचे माणसाचे ज्ञान वाढतच राहिले. शेतीचे काम फार कष्टाचे होते. शेतीची बरीचशी कामे स्त्रिया करत असत. या कामातून माणसाला स्वतः पिकवलेले धान्य मिळू लागले. या वेळेपर्यंत माणूस आणखी एक गोष्ट शिकत होता, ती म्हणजे पशुपालन. पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे. कुत्रा, गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, उंट असे काही प्राणी प्राणी पाळायला माणसाने सुरुवात केली. या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. माणूस या प्राण्यांची देखभाल करू लागला, काळजी घेऊ लागला. माणसाला शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होऊ लागला. शेतीच्या कामात बैलाचा उपयोग होऊ लागला. माणूस काही पाळीव प्राण्यांचे मांस खात असे. त्यांच्या कातडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होत असे. उबदार कपड्यांसाठी मेंढीची लोकर उपयोगी पडत असे. बैल, गाढव, घोडा, उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठी करून घेतला. या ठिकाणी आपल्याला शेतीची काही अवजारे दाखवली आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला काही पाळीव प्राणी दाखवले आहे.
माणूस आता प्राण्याच्या मदतीने शेती करू लागला. त्यामुळे अधिक जमीन लागवडीखाली आणता आली. मोठ्या प्रमाणात पीक घेणे शक्य झाले. माणूस धान्य साठवू लागला. त्याला आता भटकंती करण्याची गरज उरली नाही. तो शेताजवळ घरे बांधून राहू लागला. अनेक कुटुंबे, त्यांची घरे आणि शेते मिळून गाव तयार झाली. लोकवस्ती वाढू लागली. गावे मोठे होऊ लागली. शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप बदल घडू लागला. बघा, गावे कशी तयार होऊ लागली? अनेक कुटुंबे, त्यांची घरे आणि शेती मिळून गावे तयार झाली आणि लोकवस्ती वाढू लागली. मोठे गावे होऊ लागली. शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला. बघा, हे लक्षात घ्या. शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला. या ठिकाणी हा पाठ संपतो. पहिला प्रश्न बघूया. पुढील गोष्टींचा योग्य क्रम लावायचा आहे. नांगरणी, कापणी आणि पेरणी. आधी काय येणार? नांगरणी, त्यानंतर पेरणी आणि त्यानंतर कापणी. दुसरा प्रश्न बघा. अंकुर, बी आणि रोप. आधी काय? बी पेरल्या जाईल, त्यानंतर अंकुर आणि त्यानंतर रोप. कपडे, मेंढी आणि लोकर. आधी काय येणार? मेंढी, त्यानंतर लोकर आणि त्यानंतर कपडे. गाव, भटकंती आणि शेती. आधी काय येणार? भटकंती, त्यानंतर शेती आणि शेतीमुळे गाव. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. सुरुवातीला शेतीची बरीचशी कामे कोण करत असत? स्त्रिया करत असत. सुरुवातीला शेतीची बरीचशी कामे स्त्रिया करत असे. दुसरा प्रश्न. पशुपालन म्हणजे काय? पशुपालन म्हणजे प्राणी पाळणे होय. तिसरा प्रश्न. शेतीच्या कामात उपयोगी पडणारा प्राणी कोणता? बैल हा प्राणी. चौथा प्रश्न बघूया. गाव कशाचे मिळून तयार होते? गाव अनेक कुटुंबे, त्यांची घरे व शेती मिळून गाव तयार होते. हा प्रश्न लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 6वा पाठ बघूया. गाव वसाहत. शेतीची अनेक नवीन कामे माणूस करू लागला. लागवडीसाठी जमीन साफ करू लागला. बांध घालून पाणी अडवू लागला. नांगरणी, पेरणी, कापणी अशी कितीतरी कामे करू लागला. ही सारी कामे एकट्याने करणे शक्य नव्हते. परस्परांच्या मदतीने माणसे मोठ्या प्रमाणावर शेती करू लागली. त्यांना एकमेकांची अधिक गरज वाटू लागली. एकमेकांना सहकार्य करण्याचे महत्त्व पटले. या वाढत्या सहकार्यामुळे माणसांना परस्पराविषयी आपुलकी वाटू लागली. त्यांच्यात एकीची भावना वाढू लागली. अशा रीतीने स्थिर समाज निर्माण झाला. बघा, स्थिर समाज कसा निर्माण झाला हे या पॅरेग्राफमध्ये दिलं आहे. समोर बघूया. शेतीमुळे माणसांना एका जागी वस्ती करून राहण्याची गरज भासू लागली. त्यासाठी घरे बांधणे जरुरीचे होते. ही घरे वेगवेगळ्या प्रकारची होती. काही घरांना कुडाच्या भिंती आणि गवताची छपरे असत. काही घरे वाटोळ्या आकाराची असत. काही ठिकाणी तर तड्यात सुद्धा घरे बांधत. तड्यात लाकडी खांब रोवून त्या खांबाच्या आधारे घरे बांधत असत. तळ्याच्या काठापासून या घरापर्यंत जाता यावे म्हणून लाकडी पूल तयार केला असे. बघा, या प्रकारे तळ्यामध्ये घरे बांधले आहे आणि तळ्याच्या काठापासून घरापर्यंत जाता यावे त्यासाठी लाकडी पूल तयार केला आहे. माणसे घरे बांधून राहू लागली. एकमेकाच्या सहकार्याने शेती करू लागली. गावामध्ये एकोप्याने राहणाऱ्या लोकांची वस्ती तयार झाली. त्यांची घरे एकमेकाच्या अगदी जवळजवळ असत. त्यामुळे घरांची राखण करणे सोपे झाले. माणसासाठी आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी हा निवारा जास्त सुरक्षित होता. बघा, या पुस्तकामधून आपल्याला कोणतेही एक्झाम दृष्ट्या प्रश्न पडणार नाही, पण या पुस्तकामधून तुमच्या डेली लाईफमध्ये शिकण्यासारखं खूप जास्त आहे. जसं उदाहरण बघा. एकमेकाच्या सहकार्याने शेती करू लागली. गावामध्ये एकोप्याने राहणाऱ्या लोकांची वस्ती तयार झाली. कोणतंही काम कसं होते? सहकार्याने होते. आपण म्हणतो ना, मी एकटा करून घेऊ, पण तसं होत नाही. कोणतंही काम सहकार्याने जास्त चांगलं होईल. या प्रकारच्या खूपशा गोष्टी तुम्हाला या पुस्तकामधून शिकायचं आहे. या ठिकाणी बघा, घरे एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यांचा फायदा काय आहे? घरांची राखण होते. नुकसान तर माहीतच असते, होतेच, पण फायदे सुद्धा आहे. हा सुद्धा गोष्टी तुम्हाला या पुस्तकामधून घ्यायचा आहे. समोर बघूया. गाव हे जणू एक मोठे कुटुंबच होते. गावात वडीलधाऱ्या व्यक्तींना मान दिला जाईल. त्यांच्या आज्ञा पाळल्या जाईल. त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्याने सर्व कामे केली जात. शेतीच्या शोधानंतर माणसाची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती. हळूहळू कामाची वाटणी झाली. लाकडी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कपडे विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. त्या त्या व्यवसायातील लोक एकाच प्रकारची कामे नेहमी करत असत. त्यामुळे अधिक चांगल्या वस्तू व अवजारे ते तयार करू लागले. शेतीचे कामही चांगल्या प्रकारे होऊ लागले. वस्ती आणि व्यवसाय वाढू लागले. काही गावे मोठी झाली. त्यांची रूपे बदलले. यातून काही नगरे तयार झाली. बघा, विविध व्यवसाय करणारे कारागीर कसे निर्माण झाले?
शेतीच्या शोधानंतर माणसाची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती. हळूहळू कामांची वाटणी झाली आणि त्यातून लाकडी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कपडे विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे, असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. या प्रकारच्या गोष्टी तुम्ही या पुस्तकामधून समजून घ्या. या ठिकाणी बघा, गावे मोठी का झाली? कारण त्या व्यवसायातील लोक एकाच प्रकारचे काम नेहमी करत असत. त्यामुळे अधिक चांगल्या वस्तू व अवजारे ते तयार करू लागले आणि शेतीची कामही चांगल्या प्रकारे होऊ लागली. यातून काय झालं? वस्ती आणि व्यवसाय वाढू लागले आणि त्यातूनच काही गावे मोठी होऊ लागली, त्यांची रूप बदलू लागले. त्यातून आणखी काही नगरे तयार झाली, गावातून नगरे तयार झाली. समोर बघूया. बघा, या प्रकारची गावे तयार होऊ लागली आणि यातून नगरे तयार झाली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया आपण, रिकामी जागा. वाढत्या सहकार्यामुळे माणसांना परस्परांविषयी रिकामी जागा वाटू लागली. काय वाटू लागली? दया की भीती? आपुलकी वाटू लागली. वाढत्या सहकार्यांमुळे माणसांना परस्परांविषयी आपुलकी वाटू लागली. दुसरी रिकामी जागा, तळ्यातील घरांपर्यंत जाण्यासाठी रिकामी जागा पूल तयार केले. कसले पूल? लाकडी पूल तयार करू लागले. तळ्यातील घरांपर्यंत जाण्यासाठी लाकडी पूल तयार केलेला असे. तिसरी रिकामी जागा, गाव हे जणू एक मोठे रिकामी जागा होते. काय होते? कुटुंबच होते. दुसरा प्रश्न बघूया. माणूस शेतीची कोणती कामे करू लागला? कोणती कामे करू लागला? लागवडीसाठी जमीन साफ करू लागला, बांध घालून पाणी अडवू लागला, नांगरणी, पेरणी, कापणी या प्रकारे अनेक शेतीसाठी माणूस काम करू लागला. दुसरा प्रश्न बघूया. गावातील कामे कोणाच्या सल्ल्याने केली जात? कोणाच्या सल्ल्याने? गावातील कामे वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याने केली जात. का? कारण त्यांना शेतीचा जास्त अनुभव होता. तिसरा प्रश्न, गावातील कामाची वाटणी का झाली? का? कारण शेतीची कामे वाढली, इतर व्यवसाय वाढले, विविध प्रकारचे व्यवसाय वाढले, जसे दागिने तयार करणे, मातीची भांडी तयार करणे. त्यामुळे गावातील कामाची वाटणी झाली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 7वा पाठ बघूया, बदलते राहणीमान. या पाठामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? या पाठामध्ये आपल्याला अश्मयुगातील भटकणाऱ्या माणसाचं राहणीमान कसं होतं आणि आत्ताच्या माणसाचं राहणीमान कसं आहे, हे बदलते राहणीमान बघायचं आहे. चला तर मग बघूया. आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे सामान असते. पाटी, दप्तर, वह्या, पुस्तके, कपडे लत्ते, भांडी कुंडी, अंथरूण पांघरूण. अबब, केवढे हे सामान! अश्मयुगातील भटकणाऱ्या माणसाकडे असे सामान नव्हते. कायम वस्ती करून राहू लागल्यावर माणसाकडे सामान वाढू लागले. शेतीची अवजारे आली, मटकी आली, भांडी आली, कपडे आले. याशिवाय त्यांच्याकडे पाळलेले प्राणी होते, शेतजमीन होती, घरे होती. या सर्व गोष्टी आता या सर्व गोष्टी आता त्याच्या मालकीच्या होत्या. स्वतःच्या मालकीच्या वस्तूंना खाजगी मालमत्ता म्हणतात. स्थिर वस्त्यांमध्ये लोकांची खाजगी मालमत्ता वाढू लागली. हे एक लक्षात राहू द्या. स्वतःच्या मालकीच्या वस्तूंना खाजगी मालमत्ता म्हणतात. बघा, खाजगी मालमत्ता कशाला म्हणतात? स्वतःच्या मालकींच्या वस्तूंना खाजगी मालमत्ता म्हणतात. हा खाजगी मालमत्ता हा शब्द तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये कामी पडणार, म्हणून लक्षात राहू द्या. समोर बघूया. स्थिर वस्तीमुळे नव्या गरजा निर्माण झाल्या. गावाचा कारभार सुरळीतपणे चालला पाहिजे, गावात एकोपा टिकला पाहिजे, मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी माणसांनी काही नियम केले, ते सर्वांनी पाळावे असे ठरले. लोक नियम पाळतात की नाही यावर देखरेख ठेवायला हवी. अशी देखरेख ठेवण्याचे काम काही लोकांकडे सोपवण्यात आले. गावाचा नायक आणि त्यांचे सहकारी हे काम करत असत. ते गावाचा कारभार चालवत, गावाचे रक्षण करत. कामाच्या मोबदल्यात लोक त्यांना धान्य देत. या ठिकाणी बघा, नव्या गरजा का निर्माण झाल्या? कारण स्थिर वस्तीमुळे नव्या गरजा निर्माण झाल्या. माणसांनी काही नियम का बनवले? कारण गावाचा कारभार सुरळीत चालला पाहिजे, गावात एकोपा टिकला पाहिजे, मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी माणसांनी काही नियम केले. बघा, संविधानामध्ये सुद्धा नियम आहे का? आहे. कशासाठी? याच कारणासाठी. गावाचा कारभार म्हणजे आपल्या देशाचा कारभार सुरळीत चालला पाहिजे. समोर बघूया. ते सर्वांनी पाळावे असे ठरले. लोक नियम पाळतात की नाही यावर देखरेख ठेवायला हवी. बघा, आता सुद्धा देखरेख ठेवण्यासाठी काही आहे का? आहे. पोलीस देखरेख ठेवण्यासाठी आहे. अशी देखरेख ठेवण्याचे काम काही लोकांकडे सोपवण्यात आले. गावाचा नायक आणि त्यांचे सहकारी हे काम करत असत. ते गावाचा कारभार चालवत, गावाचे संरक्षण करत. बघा, आता सुद्धा तीच पद्धत आहे का? आहे. कामाच्या मोबदल्यात लोक त्यांना धान्य देत. बघा,
टॅक्स पद्धत तेव्हा सुद्धा होती. ते सर्व आताच आहे, आता पण आहे. फक्त काही बदललं आहे. जसं पहिले धान्याच्या स्वरूपात टॅक्स होता, आता पैशाच्या स्वरूपात आहे. राहणीमान बदललं मानवाचं. समोर बघूया. शेतकरी आणि कारागीर आपापले एकच एक काम नेहमी करत असत. त्यामुळे त्यांचे कसब वाढले, कामात नवे प्रयोग करता येऊ लागले, शेतीचे उत्पन्न वाढले, कारागीरही आता पहिल्यापेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करू लागले. धान्याच्या मोबदल्यात या वस्तू ते शेतकऱ्यांना देऊ लागले, तसेच वस्तूंच्या मोबदल्यात इतर वस्तूही घेऊ लागले. अशा देवाणघेवाणीला व्यापार म्हणतात. माणसे आता व्यापार करू लागली. बघा, व्यापार म्हणजे काय? वस्तूंच्या देवाणघेवाणीला व्यापार असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. अर्थशास्त्रामध्ये आपल्याला हे कामी पडेल. आकाशात गडगडाट होऊन वीज चमकते, दिवसानंतर रात्र होते, केव्हा तरी अचानक भूकंप होतो. हे सारे कसे घडते ते माणसाला कळत नव्हते. निसर्गातल्या कितीतरी गोष्टी माणसाला समजत नसत. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असत. काहींची उत्तरे त्याला बऱ्याच वेळा मिळत नसत. या ठिकाणी आपल्याला निसर्गाचं चित्र दाखवलं आहे. ज्या गोष्टीचा उलगडा होत नाही त्या गोष्टी देव करतो असे माणूस समजू लागला. ऊन, पाऊस, वारा अशा निसर्ग शक्तींना तो देव मानू लागला. त्या प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करू लागला. चांगली शिकार देवामुळे मिळते अशी भटकंती करणारा माणूस समजत असे. पुढे शेती करू लागल्यावर माणसाच्या देवाविषयीच्या कल्पनेतही बदल झाला. जमीन ही त्याला आईसारखी वाटू लागली. जमीन, पाऊस, ऊन यांच्यामुळे पीक चांगले येते हे त्याला कळले. माणूस त्यांची पूजा करू लागला. बघा, या प्रकारे देवाविषयीच्या कल्पनेत बदल झाला. आकाशामध्ये विजांचा एक चित्र दाखवलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. पुढील शब्दसमूहांसाठी कंसातील योग्य शब्द लिहायचा आहे आपल्याला. गावातील लोकांचे ऐक्य काय येणार? प्रार्थना, भटकंती, एकोपा की कसब? एकोपा येईल. गावातील लोकांचे ऐक्य, एकोपा. कामातील कौशल्य, सतत हिंडत राहणे याचं माहिती आहे. भटकंती. याचं तुम्ही मला कमेंट करून सांगा उत्तर. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न जोड्या लावा आहे. बघा, गावाचा नायक, व्यापार, कारागीर. व्यापारचं काय येणार? वस्तूंची देवाणघेवाण. हे एक लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. गावाचा कारभार, नायक. आणि कारागीर काय? वस्तूंचे उत्पादन. धान्याचे उत्पादन येणार का? नाही. शेतकरी येणार. समोरचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघूया. बघा, खाजगी मालमत्ता कशाला म्हणतात? स्वतःच्या मालकीच्या वस्तूंना खाजगी मालमत्ता म्हणतात. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. माणूस कोणत्या निसर्ग शक्तींना देव मानू लागला? वारा, ऊन, पाऊस या निसर्ग शक्तींना देव मानू लागला. तिसरा प्रश्न. शेती करू लागल्यावर माणसाला जमीन कोणासारखी वाटू लागली? शेती करू लागल्यावर माणसाला जमीन आईसारखी वाटू लागली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 8वा पाठ बघूया. धातूंचा वापर. पाणी पिण्यासाठी आपण पितळेचा किंवा स्टेनलेस स्टीलचा पेला वापरतो. पाणी भरण्यासाठी काही ठिकाणी तांब्याच्या कळशीचा वापर केला जातो. शेतीची आणि बागकामाची बरीच अवजारे लोखंडाची असतात. सोन्या चांदीचे दागिने आपण पाहतो. तांबे, पितळ, सोने, चांदी, लोखंड, स्टेनलेस स्टील हे धातू आहेत. बघा, हे काय आहे? पितळ, सोने, चांदी, लोखंड, स्टेनलेस स्टील हे काय आहे? हे धातू आहेत. लक्षात राहू द्या. अश्मयुगात सुरुवातीला धातूचा वापर माहीत नव्हता. तेव्हा दगड, माती, हाडे किंवा लाकूड यांच्या वस्तू माणूस वापरत असे. माणसाला हळूहळू धातूची ओळख झाली. धातूच्या लहान मोठ्या वस्तू तो तयार करू लागला. माणसाला प्रथम तांबे हा धातू सापडला. बघा, माणसाला प्रथम कोणता धातू सापडला? तांबे हा धातू. लक्षातच राहू द्या, महत्वाचा आहे. यावर प्रश्न विचारले गेले आहे. अवजारे तयार करण्यासाठी दगड शोधताना नदीच्या खोऱ्यातील दगडांमध्ये त्याला काही तांबूस व हिरवट रंगाचे गोटे आढळले. त्या गोट्यांवर ठोके मारले की त्याचा आकार बदलतो हे माणसाच्या लक्षात आले. ठोकून ठोकून त्या गोट्याला हवा तसा आकार देण्याची कल्पना माणसाला सुचली. पुढे त्याला हेही समजले की खूप तापवल्यावर त्यातून तांबे हा धातू मिळतो. त्याला आकार देणे सोपे जाते. त्याच्या वस्तू बनवता येतात. बाणाची व भाल्याची टोके, सुऱ्या, शोभेचे मणी, लहान मोठी भांडी, बांगड्या अशा तांब्याच्या वस्तू माणूस बनवू लागला. बघा, तांबे या धातूचा शोध कसा लागला? तर या ठिकाणून बघा. अवजारे तयार करण्यासाठी दगड शोधताना नदीच्या खोऱ्यातील दगडांमध्ये त्याला काही तांबूस व हिरवट रंगाचे गोटे आढळले. त्या गोट्यावर ठोके मारले की त्याचा आकार बदलतो हे माणसाच्या लक्षात आले. ठोकून ठोकून त्या गोट्याला हवा तसा आकार देण्याची कल्पना माणसाला सुचली. पुढे त्याला हेही समजले की खूप तापवल्यावर त्यातून तांबे हा धातू मिळतो. या प्रकारे तांब्याचा शोध लागला. समोर बघूया.
तांब्याप्रमाणेच आणखी 2 धातूचा शोध माणसाला लागला, पण ते धातू तांब्यापेक्षा खूपच मऊ असल्यामुळे त्याची अवजारे बनवता येत नसत. हे 2 चकचकीत धातू छान दिसायचे, त्यामुळे त्यामुळे या धातूपासून दागिने तयार करायला माणसाने सुरुवात केली. हे धातू म्हणजे सोने आणि चांदी. या ठिकाणी दाखवलं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला धातू वितळवण्याची भट्टी दाखवली आहे आणि धातूच्या वस्तू दाखवल्या आहे. या त्या धातूच्या वस्तू आहे बघा. धातू आगीत टाकला की मऊ होतो हे माणसाला कळलेच होते. धातू खूप खूप तापवले की ते वितळतात हे पुढे त्याच्या लक्षात आले. भट्टीमध्ये तो धातूचा रस करू लागला. हा रस साच्यात ओतून धातूच्या वस्तू तयार करणे सोपे बने. दोन धातूंचे दोन धातूचे रस एकत्र केले की नवा धातू तयार होतो. अशा धातूला मिश्र धातू म्हणतात. हे लक्षात राहू द्या. मिश्र धातू कशाला म्हणतात? दोन धातूंचे रस एकत्र केले की नवा धातू तयार होतो. अशा धातूला मिश्र धातू म्हणतात. मूळ धातूपेक्षा तो जास्त टणक असतो हे माणसाला अनुभवाने घडले. हे सुद्धा लक्षात घ्या. मूळ धातूपेक्षा मिश्र धातू जास्त टणक असतो. तांबे आणि कथील यांचे रस एकत्र करून माणसाने मिश्र धातू बनवला. या धातूला कांस्य किंवा ब्रॉन्झ असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. कांस्य किंवा ब्रॉन्झ हे काय आहे? मिश्र धातू आहे. आणि हे कोणत्या धातूने बनले आहे? तांबे आणि कथील या दोन धातूंच्या रसामुळे कांस्य किंवा ब्रॉन्झ हा धातू बनला आहे. कांस्याचा म्हणजे ब्रॉन्झचा वापर माणसाने अनेक गोष्टीसाठी केला. त्यापासून माणूस अवजारे, हत्यारे, मूर्ती, शोभावंत वस्तू अशा गोष्टी तयार करू लागला. मिश्र धातूमुळे जास्त भक्कम आणि सुबक वस्तू तयार करता येऊ लागले. लोखंडाचा शोध पुढे खूप वर्षांनी लागला. आज आपण लोखंडाची अनेक यंत्रे व वस्तू वापरतो. धातूच्या वापरामुळे अश्मयुग संपले आणि धातुयुग सुरू झाले. हे एक लक्षात राहू द्या. अश्मयुग संपून कोणतं युग लागलं? धातुयुग. का? कारण धातूचा वापर सुरू झाला होता. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. जोड्या लावा. कळशी कशाची असते? तांब्याची असते. शेतीची अवजारे लोखंडाची असते आणि दागिने सोने चांदीची असते. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचे आहे. पहिला प्रश्न. माणसाला प्रथम रिकामी जागा हा धातू सापडला. कोणता धातू सापडला? तांबे हा धातू सापडला. माणसाला प्रथम तांबे हा धातू सापडला. हे एक लक्षात राहू द्या. दुसरी रिकामी जागा बघूया. जास्त भक्कम आणि सुबक वस्तू रिकामी जागा तयार करता येऊ लागल्या. कशामुळे? दगडामुळे, मिश्र धातूमुळे की सोन्यामुळे? मिश्र धातूमुळे. जास्त भक्कम आणि सुबक वस्तू मिश्र धातूमुळे तयार करता येऊ लागल्या. तिसरी रिकामी जागा बघूया. तांबे व कथील यांच्या मिश्रणाला रिकामी जागा म्हणतात. काय? ब्रॉन्झ. तांबे व कथील यांच्या मिश्रणाला ब्रॉन्झ म्हणतात. हे एक लक्षात राहू द्या. महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते. पहिला प्रश्न बघूया. माणूस तांब्याच्या कोणकोणत्या वस्तू बनवू लागला? बघूया आपण. बाणाची व भाल्याची टोके, सुऱ्या, शोभेचे मणी, लहान मोठी भांडी, बांगड्या अशा तांब्याच्या वस्तू माणूस बनवू लागला. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न. माणसाने मिश्र धातू कसा बनवला? दोन धातूंचे रस एकत्र करून मिश्र धातू बनवला. तिसरा प्रश्न बघा. धातूंच्या वापरामुळे कोणते युग संपले? अश्मयुग संपले. धातूच्या वापरामुळे अश्मयुग संपले. हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 9वा पाठ बघूया. चाकाचा शोध. वेगवेगळी वाहने आपण पाहतो. चाकांमुळे वाहने जोरात धावू शकतात. फक्त वाहनांना चाक असते असे नाही. चरखा पहा, रहाट पहा, जत्रेतील फिरत्या पाडण्याचा खेळ पहा. या सर्वांमध्ये आपल्याला चाकाचा उपयोग केलेला दिसतो. वेगवेगळ्या यंत्रामध्ये चाके असतात. चाकाचा शोध अश्मयुगाच्या शेवटी लागला. अतिशय महत्त्वाचा आहे. हे लक्षातच राहू द्या. चाकाचा शोध कधी लागला? अश्मयुगाच्या शेवटी लागला. कुंभारकाम करणाऱ्या माणसाने प्रथम चाकाचा वापर केला असावा. हे सुद्धा लक्षात राहू द्या. कुंभारकाम करणाऱ्या माणसाने प्रथम चाकाचा वापर केला असावा. ओल्या मातीच्या गोळ्याला हाताने आकार देऊन माणूस भांडी तयार करत असे. हे काम अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी माणसाने आडव्या फिरणाऱ्या चाकाचा वापर सुरू केला. चाकामुळे त्याला सुबक आकाराची मातीची भांडी तयार करणे शक्य झाले. तो भराभर भांडी बनवू लागला. माणूस उंचावरून घरंगडत जाणारे लाकडी ओंडके पाहायचा. या निरीक्षणावरून गाडीला चाक जोडण्याची कल्पना माणसाला सुचली असावी. त्यातूनच गाड्यांना लाकडाची चाके जोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीची चाके भरीव होती. काही वेळा लाकडी फळ्या एकमेकांना जोडून चाके तयार केली जात असत. भरीव चाके फार जड होती. अशा चाकांची गाडी ओढणे त्रासाचे होते. म्हणून कमी वजनाची चाके तयार करणे आवश्यक झाले. त्यामुळे माणसाने आत्या असलेले चाक तयार केले. भरीव चाकाऐवजी माणूस आत्यांची चाके वापरू लागली. बघा या ठिकाणी काय म्हणत आहे? भरीव चाके फार जड होती. अशा चाकांची गाडी ओढणे त्रासाचे होते. म्हणून कमी वजनाची चाके तयार करणे आवश्यक होते.
बघा, याच प्रकारे आपण कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं, त्यावेळेस आपल्याला ते जड जाते, त्रास होते ते वाचताना. पण तेच आपण अनुभवाने वाचत गेलो, तर तेच सोपी होते आपल्याला. या पुस्तकामधून हेच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, की सुरुवातीला कोणतीही नवीन गोष्ट केली, तर आपल्याला त्रास होते, जड जाते. पण तेच नेहमी करत असलं, तर ती अगदी सोपी होते. समोर बघूया, लाकडी चाक. लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चामड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू झाली. पुढे लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोखंडी धाव बसवण्यात येऊ लागली. बघा, या ठिकाणी चित्र दिलं आहे. आपल्याला चाकाचं चित्र दाखवलं आहे. आधी या प्रकारे भरीव चाक होते. आत्यांच्या चाकामुळे गाडी जास्त वेगाने चालवता येऊ लागली. तसेच दूरवर प्रवास करणे आणि सामान वाहून नेणे सोपे झाले. माणसाने लहान मुलासाठी चाकाची खेळणी तयार केली. या ठिकाणी बघा, चाकाची खेळणी दाखवली आहे. माणूस धान्य दळण्यासाठी जे दगडी जाते वापरू लागला, तेही एक प्रकारचे चाकच होते. कापूस पिकवू लागल्यानंतर माणसाने सुतकताईसाठी चाक वापरायला सुरुवात केली. चाक माणसाला वेगवेगळ्या कामामध्ये उपयोगी पडले. पुढे हे उपयोग आणखी वाढत गेले. या ठिकाणी बघा, आत्याचे चाक दाखवले आहे आणि या ठिकाणी काही लाकडी खेळणी दाखवली आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. पुढील रिकाम्या चौकटीमध्ये अक्षरं लिहून योग्य शब्द भरायचा आहे. बघा, च, र, खा. या ठिकाणी काय येणार? खा. त्यानंतर हाट, रहाट, र येणार. सूतक, ई. इथे ता येणार. सूतकताई हा एक शब्द आहे. पहिली रिकामी जागा बघूया. चाकाचा वापर प्रथम रिकामी जागा काम करणाऱ्या माणसाने केला असावा. काय असेल उत्तर आपलं? सुतार, लोहार की कुंभार? कुंभार असेल. चाकाचा वापर प्रथम कुंभार काम करणाऱ्या माणसाने केला असावा. दुसरी रिकामी जागा. मातीची भांडी तयार करण्यासाठी माणसाने रिकामी जागा फिरणाऱ्या चाकाचा वापर केला असा. कोणत्या चाकाचा? आडव्या चाकाचा. मातीची भांडी तयार करण्यासाठी माणसाने आडव्या फिरणाऱ्या चाकाचा वापर सुरू केला. तिसरी रिकामी जागा बघूया. गाडी रिकामी जागा चाकामुळे जास्त वेगाने चालवता येऊ लागली. कोणत्या चाकामुळे? आत्यांच्या चाकामुळे. गाडी आत्यांच्या चाकामुळे जास्त वेगाने चालवता येऊ लागली. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, माणूस भरीव चाकाऐवजी कोणती चाके वापरू लागला? माणूस भरीव चाकाऐवजी आत्याची चाके वापरू लागला. आणि का? कारण आत्याच्या चाकामुळे गाडी जास्त वेगाने चालवता येते. आपण आत्याची चाके बघूया. या चाकाला आत्याची चाके म्हणतात बघा, आणि हे भरीव चाक आहे. दुसरा प्रश्न आपला, लाकडी चाक झिजू नये म्हणून माणसाने कोणती पद्धत सुरू केली? या ठिकाणी बघा, आपलं उत्तर दिलं आहे. लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चामड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू केली. हे लक्षात राहू द्या. लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चामड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू केली. तिसरा प्रश्न बघूया. माणूस दगडी जाते कोणत्या कामासाठी वापरू लागला? धान्य दळण्यासाठी. माणूस दगडी जाते धान्य दळण्यासाठी वापरू लागला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 10वा पाठ बघूया, दळणवळण. या पाठामध्ये आपण अश्मयुगातील लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जायची, त्यांची वाहने कोणती, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. एका गावावरून दुसऱ्या गावाला आपण कसे जातो? बस किंवा आगगाडी यासारख्या वाहनांनी जातो. बस, आगगाडी, विमान, आगबोट ही अलीकडच्या काळातील वाहने आहे. अश्मयुगात ही वाहने नव्हती. मग माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जात असतील, त्यांची वाहने कशी असतील, हेच तर आता पाहायचे आहे. अश्मयुगातील माणसाला पायी चालण्याखेरीज दुसरा उपायच नव्हता. फार तर गाढव, घोडा, उंट अशा प्राण्यांच्या पाठीवर बसून माणूस प्रवास करत असे, सामान वाहून नेत असे. बर्फाळ प्रदेशात घसरगाडी ओढण्यासाठी माणसाने केसाळ कुत्रे, रेनडिअर या प्राण्यांचा उपयोग केला. या प्रकारे माणूस बर्फावरील घसरगाडीने प्रवास करतो. हे चित्र तुम्ही चित्रपटामध्ये बघितलं असेल. समोर बघूया. चाकांच्या गाडीमुळे थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे माणसाला शक्य झाले. धान्य किंवा वस्तू दूरवर नेऊन विकणेही शक्य झाले. पुढे गावांची संख्या वाढली, लोकवस्ती वाढली, बाजारात नेण्याच्या वस्तूची संख्याही वाढली. त्यामुळे वाहतुकीची गरजही वाढली. गाडीचा वापर करून जवळपासच्या गावात जाता येत असे, पण त्यापेक्षा लांबवर जाण्यासाठी गाडी जाऊ शकेल असे रस्ते त्या काळी नव्हते. बैल, उंट, गाढवे अशा प्राण्यांचे तांडे माणूस त्यासाठी वापरत असे. धान्य किंवा वस्तू प्राण्यांच्या पाठीवर लादून त्यांची ने आण करत असे. पुढे असे तांडे दूरवर जाऊ लागले.
पाण्यात लाकूड तरंगते हे माणसाने पाहिले होते. लाकडाच्या ओंडक्यावरून तरंगत तो नदीत इकडून तिकडून जाऊ लागला होता. माणसाच्या लक्षात आले की ओंडका पोखरून खोलगट करता येतो. तो पाण्यावर तरंगतो. ही माणसाची पहिली होडी. नदीतून सामानाची सहजपणे ने-आण करण्यासाठी माणसाने तराफ्यांचा सुद्धा वापर केला. अनेक ओंडके एकमेकांना बांधून त्याने तराफे तयार केले. तराफ्यांवरून जड वस्तूची वाहतूक करणे सोपे झाले. होडी सुधारणा करत करत माणसाने जहाज बनवले. धातुयुगात तर माणसाने जहाजातून समुद्र पार केले. हे एक लक्षात राहू द्या. कोणत्या युगात माणसाने जहाजातून समुद्र पार केले? धातुयुगात. या प्रकारे अनेक ओंडके बांधून त्याने तराफा तयार केला आणि यावरून ते प्रवास करू लागले. ओंडका म्हणजे काय? तर लाकूड. लाकूड एकमेकाला बांधून त्याचे तराफे तयार केले आणि जड वस्तू ने-आण करू लागला. वाहनांमुळे दळणवळण शक्य झाले. माणसे दूरवर जाऊ लागली, व्यापार करू लागली. त्यांना दुसरीकडच्या लोकांविषयी माहिती मिळू लागली. एकमेकांचे आचार विचार समजू लागले. नव्या गोष्टी कळू लागल्या. जुन्या कल्पना बदलू लागल्या. माणसाच्या जगण्याच्या पद्धतीत खूप बदल घडून आले. बघा, दळणवळणामुळे किती काय घडले. माणसे दूर जाऊ लागली, व्यापार करू लागली. त्यांना दुसरीकडच्या लोकांविषयी माहिती मिळू लागली. दळणवळण खूप अतिशय महत्वाचं आहे, यावरून समजते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, पुढील रिकाम्या चौकटीत अक्षरे लिहून पाठातील योग्य शब्द तयार करायचा आहे. बघा इथे काय येणार? घसर, गाडी. दुसरा शब्द काय आहे? रेनडियर. आणि तिसरा वाहतूक. चौथा काय आहे? तराफा. हे तराफा हा शब्द लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. अश्मयुगातील माणूस वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग करत होता? अश्मयुगातील माणूस वाहतुकीसाठी गाढव, उंट, घोडा या प्राण्यांचा उपयोग करत होता. दुसरा प्रश्न, अश्मयुगातील माणसाला थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे का शक्य झालं? चाकाच्या गाडीमुळे अश्मयुगातील माणसाला थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे शक्य झाले. हे एक लक्षात राहू द्या. हा एक प्रश्न लक्षात राहू द्या, महत्वाचा आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 11वा पाठ बघूया, कला. या पाठामध्ये आपल्याला अश्मयुगातील माणसाने गुहांमध्ये खडकांवर काढलेल्या चित्रासंदर्भात बघायचं आहे. चला तर मग बघूया. झाडांवर उमगलेली फुले किती सुंदर दिसतात. फुलांबरोबर झुलणारे फुलपाखरू आपल्याला खूप आवडतात. हिरवी शेते आणि निळे आकाश पाहत बसावेसे वाटते. सुंदर चित्रे आपले लक्ष वेधून घेते. मातीचे सुबक आणि नक्षीदार भांडे आपल्याला आवडते. गाणे ऐकण्यात आणि नृत्य पाहण्यात आपण रमून जातो. अश्मयुगातील माणूस सुद्धा अशा गोष्टींमध्ये रमून जात असे. चित्रकला, संगीत, नृत्य यासारख्या कला त्याला अवगत होत्या. अश्मयुगातील माणसाने गुहांमध्ये आणि खडकावर रंगीत चित्रे काढली होती. अंधाऱ्या गुहांच्या भिंतीवर माणसाने चित्रे कशी बरे काढली असतील? दगडी दिव्यांच्या प्रकाशात त्याने गुहाचित्रे काढली असावी. त्यासाठी माणसाने रंग कोठून आणले असतील? वनस्पती आणि रंगीत मातीपासून त्याने रंग तयार केले. काव म्हणजे गेरूचाही रंग म्हणून वापर केला. हे रंग पाण्यात किंवा चरबीत कालवून माणसाने चित्रे रंगवली. काही ठिकाणी दगडांवर कोरीव काम केले आणि ते रंगवले. माणसाने हत्ती, गेंडा, गवा, रानडुक्कर, घोडा, हरिण अशा प्राण्यांची चित्रे काढली. पळत असलेल्या प्राण्यांचीही काही चित्रे काढली. काही चित्रांमध्ये शिकारीचे प्रसंग रंगवले. काही चित्रात नृत्याचे प्रसंग रंगवले. या ठिकाणी आपल्याला अश्मयुगातील मानवाने खडकावर चित्रे काढली आहे, ती दाखवली आहे. या ठिकाणी बघा, माणसाने मातीच्या मूर्ती घडवायला अश्मयुगापासून सुरुवात केली. तसेच दगड, हाडे, शिंगे यावर त्याने कोरीव काम केले. हाडांवर कोरलेल्या प्राण्यांची चित्रे तर फारच सुंदर होती. या ठिकाणी बघा, हाडावरील नक्षीकाम दाखवलं आहे. अश्मयुगातील माणसाने वेताच्या लहान मोठ्या टोपल्या व चट्या तयार केल्या. त्याने बांबू, लवाडे व वेत यांचा उपयोग करून मासे पकडण्याच्या टोपल्या बनवल्या. खोलगट दगड, मोठे शिंपले, पोकळ बांबू, वाढलेले भोपळे अशा वस्तूंचा वापर माणूस सुरुवातीला भांड्यासारखा करत असे. पुढे तो ओल्या मातीला हाताने आकार देऊन भांडी तयार करू लागला. ही भांडी पक्की करण्यासाठी माणूस ती उन्हात वाळवू लागला. माणूस वेताची टोपली तयार करायचा. अशा टोपलीला आतील बाजूने चिकन माती लिपायचा. टोपली शेकोटीत टाकायचा. टोपली जळून जायची. आतील मातीचे भांडे शिल्लक राहायचे. वेताच्या नक्षीदार खुणा भांड्या उमटायच्या. बघा, आधी वेताची टोपली तयार केली जात असे. त्या टोपलीच्या आतील बाजूने चिकन माती लिपायची आणि ती टोपली मग शेकोटीत टाकायची. शेकोटीत टाकल्यामुळे ती टोपली जळून जायची आणि आतील मातीचे भांडे शिल्लक राहायचे आणि वेताच्या नक्षीदार खुणा या भांड्यावर उमटायच्या. म्हणजेच बघा, या प्रकारे आधी वेताची टोपली तयार केली जात होती. त्यानंतर या भांड्याच्या आतील भागात या ठिकाणी चिकन माती लिपली जात होती. या प्रकारे त्यानंतर ही शेकोटीमध्ये टाकल्यामुळे हा वेत कसा जळून जात होता आणि फक्त मातीची भांडी त्या राहत होती आणि या वेतावरची नक्षी त्या भांड्यावर उमटत होती. या प्रकारे अश्मयुगातील मानव नक्षीदार खुणा भांड्यावर उमटवायचा.
माणसाला चाकाच्या मदतीने वेगवेगळ्या आकाराची सुबक भांडी तयार करता येऊ लागली. तो दिवे, वाडगे, मटकी अशा वस्तू तयार करू लागला. कधी कधी भांड्यांवर रंगकाम करू लागला. सुंदर नक्षी आणि चित्रे काढून ती सजवू लागला. या ठिकाणी अश्मयुगातील मानवाने मातीची भांडी तयार केलेली दाखवली आहे. आणि यावर बघा, या भांड्यांवर नक्षीकाम केलेली आहे. अलंकार सुद्धा दाखवले आहे या ठिकाणी. अश्मयुगातील माणसाला सुद्धा नटण्याची हौस होती. धातूचा वापर सुरू होण्यापूर्वी माणसाने कशाचे बरे अलंकार केले असतील. रंगीबेरंगी दगडाचे मणी, शंख, शिंपले, हाडे, हस्तिदंत, बिया अशा निरनिराळ्या वस्तूंचा वापर करून त्याने अलंकार बनवले. हे अलंकार स्त्रिया व पुरुष दोघेही वापरत असत. रंगीबेरंगी पिसे वापरून आणि रंगाचे पट्टे अंगावर ओढून ते शरीर सुशोभित करत असत. पुढे धातूचा वापर करू लागल्यावर माणसाने धातूचे सुबक दागिने बनवले. हलकीच्या तालावर लेझीम खेळताना किती मजा येते. पूर्वी सुद्धा शिकार, पेरणी, कापणी अशा प्रसंगी स्त्री पुरुष, मुले मुली एकत्र येत असत. वाद्यांच्या तालावर नाचत असत, गात असत. ढोलासारखी वाद्य तसेच बासरी वाजवत असत. चित्रे काढणे, मूर्ती घडवणे, नृत्य करणे यासारख्या सर्व कलांमुळे माणसाला आनंद मिळू लागला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. अश्मयुगातील माणसाने सुरुवातीला ज्या वस्तूंचा भांड्यासारखा वापर केला त्याची यादी करा. अश्मयुगातील माणसाने ज्या वस्तूंपासून अलंकार बनवले त्याची यादी करा. अश्मयुगातील माणसाने रंग कशापासून तयार केले. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. अश्मयुगातील माणसाने कोणत्या प्राण्यांची चित्रे काढली. अश्मयुगातील माणूस कोणती वाद्य वाजवत असत. ढोलासारखी वाद्य, बासरी आत्ताच बघितलं आपण. माणसाला कोणत्या कलांमुळे आनंद मिळू लागला. मूर्ती घडवणे, चित्रकला, नृत्य या प्रकारे कलांमुळे आनंद मिळू लागला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आज आपण 12वा पाठ बघूया. नदीकाठची संस्कृती. हा आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शेवटचा पाठ आहे आणि नदीकाठच्या संस्कृतीवर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे म्हणून हा पाठ महत्त्वाचा आहे. बघूया आपण. माणूस आधी जंगलात राहायचा, भटकंती करायचा, अन्न शोधायचा, शिकार करायचा. पुढे तो शेती करू लागला. माणसाच्या गाव वसाहती निर्माण झाल्या. आपण या साऱ्यांचा अभ्यास केला आहे. एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे तिची सुपीकता कमी होते. बघा, एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे काय होते. जमिनीची सुपीकता कमी होते. यावर उपाय म्हणून खताचा वापर केला जातो. खताचा वापर का केला जातो. कारण एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. यावर उपाय म्हणून खताचा वापर केला जातो. पण एकेकाळी माणसाला हा वापर माहिती नव्हता. त्यामुळे तो पहिली जागा सोडून दुसरीकडे जायचा. तेथे नव्याने शेती करायचा. कितीतरी काळ असे होत राहिले. शेवटी माणूस अशा जागी येऊन ठेपला की जेथे जमीन नेहमी सुपीक असते, तसेच नेहमी पाणी पुरवठा होतो. अशी जागा म्हणजे नदीकाठची जागा. तेथे माणसाचे जीवन स्थिर झाले, अधिक सुरक्षित बनले. माणसाने खूप खूप प्रगती केली. त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात नदीकाठी संस्कृती निर्माण झाल्या. बघा, जगाच्या वेगवेगळ्या भागात नदीकाठी संस्कृती का निर्माण झाल्या. कारण एकाच जमिनीवर काही वर्ष पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि यावर उपाय म्हणून खताचा वापर केला जातो. हे त्या काळी माणसाला माहिती नव्हते. त्यामुळे माणूस तेव्हा काय करायचा. पहिली जमीन सोडून दुसरीकडे जायचा. तेथे नव्याने शेती करायचा. कितीतरी काळ असेच होत राहिले. शेवटी माणूस अशा जागी येऊन ठेपला की जेथे जमीन नेहमी सुपीक असते, तसेच नेहमी पाणी पुरवठा होतो. अशी जागा म्हणजे नदीकाठची जागा. तेथे माणसाचे जीवन स्थिर झाले, अधिक सुरक्षित बनले. माणसाने खूप खूप प्रगती केली. त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात नदीकाठी संस्कृती निर्माण झाल्या. सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडलेली भारतातील अगदी पूर्वीची संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून ओळखली गेली. इजिप्त, इराक, चीन या देशांमध्येही नदीकाठच्या संस्कृती निर्माण झाल्या. पुढे इराण, ग्रीस, रोम येथेही संस्कृतींचा विकास झाला. या जुन्या संस्कृतीच्या काळात माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. सुंदर राजवाडे बांधले, देखण्या इमारती उभारल्या, लिपीचा वापर सुरू केला, महाकाव्य रचली, भव्य व सुबक पुतळे घडवले, छान छान चित्रे काढले. या ठिकाणी ग्रीसमधील मंदिर दाखवलं आहे आणि इथे पुतळा दाखवला आहे. नृत्य आणि संगीतात प्रगती केली, नवे नवे शोध लावले. या पाठातील चित्रे पहा. यावरून तुम्हाला या वेळेच्या प्रगतीची थोडी कल्पना येईल. हा इजिप्तमधला पिरॅमिड दाखवला आहे. या ठिकाणी आपल्याला ग्रीसमधील मंदिर दाखवलं आहे आणि पुतळा दाखवला आहे. आणि या ठिकाणी चीनची भिंत दाखवली आहे. या चित्रावरून आपल्याला त्यावेळेची प्रगती कळून येते. समोर बघूया. माणूस हा जंगलात राहणारा प्राणी होता, पण आता तो गावांमध्ये राहू लागला. अनेक माणसाचा समाज तयार झाला. वेगवेगळी राज्य निर्माण झाली. अशी आहे माणसाच्या प्रगतीची गोष्ट. खरे तर ही गोष्ट आणखी खूप मोठी आहे, पण तो सगळा भाग आपण पुढच्या इयत्तांमध्ये शिकूया. या ठिकाणी हा पाठ संपतो आणि
आपलं तिसरीचं पुस्तक सुद्धा या ठिकाणी संपते. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. नदीकाठी संस्कृती का निर्माण झाल्या? याचं डिटेलमध्ये उत्तर आपण बघितलं आहे. पण थोडक्यात उत्तर सांगावं तर फक्त शेतीसाठी लागणाऱ्या सुपीक जमिनीमुळे नदीकाठी संस्कृती निर्माण झाल्या होत्या. दुसरा प्रश्न, नदीकाठच्या संस्कृतीच्या काळात माणसाने कोणती प्रगती केली? बघूया आपण. सुंदर राजवाडे बांधले, देखण्या इमारती उभारल्या, लिपीचा वापर सुरू केला, महाकाव्य रचली, भव्य व सुबक पुतळे घडवले, छान छान चित्रे काढली, नृत्य आणि संगीतामध्ये प्रगती केली, नवे नवे शोध लावले. ह्या प्रकारची प्रगती केली होती नदीकाठच्या संस्कृतीच्या काळामध्ये. या ठिकाणी हे प्रश्न संपते. नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसरीच्या नागरिकशास्त्राचं पुस्तक बघणार आहोत. चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाचा अभ्यास करायचा आहे. नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला 2च पाठाचा अभ्यास करायचा आहे. पहिला पाठ आहे घर आणि शाळा आणि दुसरा पाठ बघायचा आहे आपल्या गावाचा कारभार. चला तर मग आपण पहिल्या पाठापासून सुरुवात करूया. घर आणि शाळा. नागरिकशास्त्राचा पहिला पाठ बघूया. घर आणि शाळा. आपण कुठे राहतो? आपण घरात राहतो. आपण बाहेर कितीही भटकलो तरी आपल्या घरी परतल्यावर आपल्याला किती छान वाटते. आपणच काय, पण पक्षी सुद्धा त्यांच्या घरट्याकडे परततात की नाही? आपले कुटुंब, आपल्या घरात आपली माणसे असतात. आपले आई वडील आपल्यावर खूप प्रेम करतात. बहीण, भाऊ, आजी आजोबा अशी कोणी ना कोणी माणसे आपल्या घरात असतात. आपल्या घरातल्या माणसांची मिळून कुटुंब तयार होते. कुटुंब कसे तयार होते? आपल्या घरातल्या माणसांची मिळून कुटुंब तयार होते. कुटुंबातील लोकांबरोबर आपण घरात राहतो, जेवतो, खातो, झोपतो, अभ्यास करतो, आणखी कितीतरी गोष्टी करतो. आपल्या घरात आपल्याला सुरक्षित वाटते. आपल्याला खायला प्यायला कोण देते? कपडे कोण देते? वह्या पुस्तके, लेखणी, खेळाचे सामान, करमणुकीची साधने या गोष्टी कोण पुरवते? आपले लाड कोण करते? आपल्याला गोष्टी कोण सांगते? आपण आजारी पडलो तर आपली काळजी कोण घेते? आपले आई वडील हे सर्व करतात. कुटुंबातील इतर व्यक्ती सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. खरोखर तर घर आणि कुटुंब आपल्यासाठी किती महत्वाचे असते हे लक्षात घ्या. आपले घर आणि कुटुंब किती महत्वाचे असते. आपण आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवले पाहिजे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने वागले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. कोणी आजारी पडले तर त्यांची सेवा केली पाहिजे. पाळीव प्राणी बघूया. काही लोक कुत्रा, मांजर यासारखे प्राणी पाळतात. शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बैल, शेळी असे प्राणी असतात. अशा प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात. कुत्रा घराची राखण करतो. गाई म्हशी आपल्याला दूध देतात. बैल शेतावर राबतो. या आणि इतर सर्व पाळीव प्राण्यांवर आपल्या घरच्या माणसाप्रमाणेच आपण प्रेम करतो. मांजरीला लाडाने मनीमाऊ म्हणून कुरवाडतो. कुत्र्याची पिले मुलांशी किती छान खेळतात. प्राणी आपल्याप्रमाणे बोलत नसले तरी त्यांनाही आपले प्रेम जाणवते. आपले शेजारी, आपल्या शेजारच्या घरात एखादी कुटुंब राहत असते. त्यांना आपण शेजारी म्हणतो. तेथील मुलामुलींशी आपली दोस्ती जमते. आपण त्या मित्रमंडळींबरोबर गप्पा मारतो, वेगवेगळे खेळ खेळतो, एखाद्या वेळी भांडतो सुद्धा. पण हे भांडण विसरून पुन्हा आपली गट्टी जमते. वेळ प्रसंगी शेजारी आपल्याला मदत करतात. आपणही त्यांच्या उपयोगी पडतो. ती आपल्या घरातली माणसे नसली तरी आपल्याला ती जवळची वाटतात. म्हणूनच त्यांना आपण मावशी, काका काकू असे म्हणतो. आपले असो व मित्रमंडळींचे असो, आजी आजोबा किती प्रेमळ असतात. आपण त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा मदत केली पाहिजे. तसेच कोणी अपंग असतील, कोणी आजारी असतील तर त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. अशी माणुसकीने वागणे हे आपले कर्तव्यच असते. आपण आणि आपले शेजारी एकोप्याने राहिलो तर सगळ्यांनाच किती छान वाटते, किती सुख मिळते. नातेवाईक बघूया. शेजाऱ्यांप्रमाणेच आपले नातेवाईक आपल्याला जवळचे वाटतात. मावशी, आत्या, मामी, काकू, काका, मामा, मावस भावंडे, मामे भावंडे, चुलत भावंडे असे सारे नातेवाईक एकत्र जमले की किती मजा येते. आपण काही वेळा नातेवाईकांकडे जेवायला जातो. सुट्टीच्या दिवसात राहायला सुद्धा जातो. तेही आपल्याकडे येतात. काही वेळा आपण त्यांच्याबरोबर सण आणि उत्सव साजरे करतो. वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे सण असतात. आपण सर्व धर्माचा सारखाच आदर करतो. त्यामुळे सर्व धर्माचे सण देशभर सलोख्याने साजरे होतात. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण मात्र सगळ्यांचेच असतात. आपण देशाचा तिरंगा फडकवताना आपल्याला किती अभिमान वाटतो. सण उत्सवांमुळे माणसांना एकत्रपणे आनंद लुटता येतो. लोकांमधला एकोपा वाढायला लागतो. आपण, आपले कुटुंब, आपले शेजारी, आपले नातेवाईक आणि अशी कितीतरी माणसे आणि कुटुंब यांचा मिळून समाज तयार होतो. बघा, समाज कसा तयार होतो? आपण, आपले कुटुंब, आपले शेजारी, आपले नातेवाईक आणि अशी कितीतरी माणसे आणि कुटुंब यांचा मिळून समाज तयार होतो. या समाजात काही संस्था असतात. आपला जिच्याशी संबंध येतो. अशी संस्था म्हणजे आपली शाळा. आपली शाळा बघूया. आपण नेहमी शाळेत जातो. तिथे आपल्याला शिकायला मिळते, खेळायला मिळते. शाळेत खूप मित्रमैत्रिणी मिळतात.
घरात वडीलधारी माणसे असतात, तसे शाळेत शिक्षक असतात. शाळा आपल्याला खूप आवडते, म्हणून तर आपण अभिमानाने सांगतो, ही आमची शाळा. या ठिकाणी आपल्याला शाळेचं चित्र दाखवलं आहे. शाळेत आपण लिहायला वाचायला शिकतो, पुस्तकातून खूप माहिती मिळते. ग्रंथालय, खेळाचे मैदान, प्रथमोपचाराचे साहित्य, पिण्याचे पाणी अशा काही सुविधा शाळेत असतात. भाषा, गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल, कला असे अनेक विषय आपण शाळेत शिकतो. आपले ज्ञान वाढते, चुकीच्या समजुती दूर होतात, चौकसपणा वाढतो. आपल्याला देशाची आणि जगाची माहिती मिळते. बघा, शाळेत शिक्षण घेतल्यामुळे काय होते? आपले ज्ञान वाढते, चुकीच्या समजुती दूर होतात, चौकसपणा वाढते. आपल्याला देशाची आणि जगाची माहिती मिळते. शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्हालाही आता कळतच आहे. शाळेत आपण खूप मुले मुली एकत्र असतो, एकत्र शिकतो, एकत्र खेळतो, कवायत करतो, शाळेतील शिस्त पाळतो, गणवेश घालतो, सर्वांशी एकोप्याने वागतो. शाळेच्या अभ्यासातच आपण वेगवेगळे छंदही जोपासतो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो. चांगला अभ्यास केला की शिक्षकांची शाबासकी मिळते. शाळेच्या सहली व संमेलनात किती मजा येते. शाळेत दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरे करतो, तेव्हा आपण झेंडावंदन करतो. शिक्षणामुळे आपल्याला ज्ञानाबरोबर आनंदही मिळतो. शिक्षण घेतल्याने आपली प्रगती होते. शिक्षणाचा प्रसार झाला की देशाची प्रगती होते. शिक्षणामुळे चांगला नागरिक तयार होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. रिकामी जागा दिली आहे, बघूया आपण. आपल्या घरातील माणसांची मिळून रिकामी जागा तयार होते. काय? कुटुंब तयार होते. आपल्या घरातील माणसांची मिळून कुटुंब तयार होते. दुसरी रिकामी जागा. शिक्षणामुळे नागरिक तयार होते. काय येईल? चांगला नागरिक तयार होते. शिक्षणामुळे चांगला नागरिक तयार होते. आपण शेजारी कोणाला म्हणतो? आपण कोणाकोणाची काळजी घेतली पाहिजे? कशा कशाचा मिळून समाज तयार होतो? हा एक प्रश्न लक्षात राहू द्या. समाज महत्वाचा आहे. शाळेत कोणत्या सुविधा असतात? शिक्षणामुळे कोणते फायदे होतात? या ठिकाणी हा पाठ संपतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ बघूया. आपल्या गावाचा कारभार. आपले घर आपण स्वच्छ नीटनेटके ठेवतो, ते सुंदर दिसावे असे आपल्याला वाटते. आपले गाव म्हणजे जणू काही एक भले मोठे घरच असते. गावे स्वच्छ, नीटनेटकी आणि सुंदर झाली की आपोआप देशही तसाच होईल. कारण अशी अनेक गावे मिळूनच तर देश होतो. काही गावे छोटी असतात, काही मोठी असतात. छोट्या गावाला खेडे म्हणतात, त्यापेक्षा मोठ्या गावाला नगर म्हणतात, नगरापेक्षा मोठ्या गावाला महानगर म्हणतात. खेड्याचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते, नगरासाठी नगरपालिका असते, महानगरासाठी महानगरपालिका असते. बघा, छोट्या गावाला काय म्हणतात? खेडे म्हणतात. त्यापेक्षा मोठ्या गावाला काय म्हणतात? नगर म्हणतात. आणि नगरापेक्षा मोठ्या गावाला महानगर म्हणतात. हे समजून घ्या, समोर आपल्याला खूप कामी पडणार. खेड्याचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी काय असते? ग्रामपंचायत असते. हे लक्षातच राहू द्या. नगरासाठी नगरपालिका असते आणि महानगरासाठी महानगरपालिका असते. स्थानिक कारभार बघूया. 18 वर्षावरील सर्व स्त्री पुरुष दर 5 वर्षांनी आपल्यातील काही लोकांची निवड करतात. खेड्यात निवडून आलेल्या अशा लोकांची मिळून ग्रामपंचायत तयार होते. ग्रामपंचायत कशी तयार होते? 18 वर्षावरील सर्व स्त्री पुरुष दर 5 वर्षांनी आपल्यातील काही लोकांची निवड करतात. खेड्यात निवडून आलेल्या अशा लोकांची मिळून ग्रामपंचायत तयार होते. हे लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड करतात. सरपंच हे काय आहे? तर ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड करतात. थोडक्यात सांगावा तर ग्रामपंचायतीचा अध्यक्ष म्हणजे सरपंच. ग्रामपंचायतीची सभा भरते तेव्हा सरपंच तिचा अध्यक्ष असतो, हे सुद्धा लक्षात राहू द्या. ग्रामपंचायतीची सभा भरते तेव्हा अध्यक्ष कोण असते? सरपंच असते. यावर सुद्धा आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्षात राहू द्या. ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी ग्रामसेवक असतो, हे महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी कोण असते? ग्रामसेवक असते. समोर बघूया. ग्रामपंचायत अनेक काम करते. गावात रस्ते बांधते, त्यांची देखभाल करते, रस्त्यांवर दिव्यांची सोय करते, गाडी तळाची सोय करते, आरोग्य सेवा पुरवते. गावाचा बाजार, राष्ट्रीय उत्सव, जत्रा, उरूस यांची व्यवस्था ही ग्रामपंचायतीकडे असते. गावात झालेल्या विवाहांची नोंद ग्रामपंचायत ठेवते, तसेच गावातील जन्ममृत्यूची नोंद ठेवते. शिक्षणासाठी सोयी पुरवते. हे ग्रामपंचायतीची कामे लक्षात घ्या. अशा प्रकारची कामे नगरात नगरपालिका करते, तर महानगरात महानगरपालिका करते. ही सर्व कामे करण्यासाठी बराच पैसा लागतो. हा पैसा उभा करण्यासाठी लोकांकडून कर गोळा करण्यात येतात. नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात, हे लक्षात राहू द्या. नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात. नगरपालिकेचा रोजचा कारभार पाहण्यासाठी एक मुख्य अधिकारी आणि काही इतर अधिकारी असतात.
महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणतात. अतिशय महत्वाचं आहे. महानगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? महापौर म्हणतात. महानगरपालिकेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो, त्याला महानगरपालिका आयुक्त म्हणतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. महानगरपालिकेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो, त्याला काय म्हणतात? महानगरपालिका आयुक्त म्हणतात. महत्वाचं लक्षात घ्या. त्यांच्या मदतीला वेगवेगळे अधिकारी असतात. नागरी सुविधा पाहूया. गावात हिंडताना आपल्याला अनेक फलक दिसतात. स्वस्त धान्याचे दुकान अशी एखादी पाटी दिसते. एखाद्या फलकावर बँक असा शब्द दिसतो. बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय अशा पाट्या सुद्धा आपण पाहतो. ही सारी आहेत आपल्या काही गरजा भागवणारे ठिकाणे. प्रत्येकाला गरजेप्रमाणे धान्य हवे. गावात लोकांसाठी व प्राण्यांसाठी दवाखान्याची सोय हवी. सर्व मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय असायला हवी. पैसे ठेवण्यासाठी बँक हवी. या सर्व सोयींना नागरी सुविधा अशी म्हणतात. बघा, नागरी सुविधा कशाला म्हणतात? प्रत्येकाला गरजेप्रमाणे धान्य हवे. गावात लोकांसाठी व प्राण्यांसाठी दवाखान्याची सोय हवी. सर्व मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय असायला हवी. पैसे ठेवण्यासाठी बँक हवी. या सर्व सोयींना नागरी सुविधा असे म्हणतात. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असते. शहरामध्ये सरकारी दवाखाना असते. तेथे रोग्यांना तपासतात. जखम झाली असेल तर मलमपट्टी करतात. या ठिकाणी आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवलं आहे. आजारांवर औषध पाणी करतात. गावात एखाद्या आजाराची साथ आली तर लोकांना योग्य ती मदत करतात. क्षय, खटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर अशी रोग होऊ नयेत म्हणून लहानपणीच मुलांना लस टोचावी लागते. बघा, लहानपणीच मुलांना लस का टोचावी लागते? कारण क्षय, खटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात अशी रोग होऊ नयेत म्हणून लहानपणीच मुलांना लस टोचावी लागते. पोलिओ होऊ नये म्हणून पोलिओचा डोस पाजावा लागतो. या सर्व सोयी आरोग्य केंद्रात उपलब्ध असतात. पिसाळलेला कुत्रा किंवा विषारी साप चावल्यामुळे माणूस दगावण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून सरकारी दवाखान्यात इलाज केले जातात. माणसांप्रमाणे प्राणीही आजारी पडतात. त्यांना जखमा होतात. प्राण्यांमध्ये साथीचे रोग पसरतात. या सर्वांवर इलाज करण्यासाठी प्राण्यांचे दवाखाने असतात. तुम्ही शिधापत्रिका पाहिली आहे का? प्रत्येक कुटुंबाची एक शिधापत्रिका असते. ती दाखवून कमी उत्पन्न असलेले लोक दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य विकत घेतात. बघा, दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य कोण विकत घेतात? कमी उत्पन्न असलेले लोक दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य विकत घेतात. हे लक्षात राहू द्या. कमी उत्पन्न असलेले लोक दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य विकत घेतात. या ठिकाणी आपल्याला सरकारमान्य स्वस्त धान्याचे दुकान दाखवले आहे. धान्याची गरज भागली नाही तर लोकांचे हाल होतील. अशी होऊ नये म्हणून गावात सरकारमान्य स्वस्त धान्याची दुकाने असतात. तुम्ही तुमचे खाऊचे पैसे काही वेळा जमवून ठेवता. ते एखाद्या डब्यात, खेळण्यातील बँकेत किंवा पेटीत ठेवता. मोठी माणसे घरचा खर्च भागून काही रक्कम शिल्लक ठेवतात. पैसा सुरक्षित ठेवण्याचे एक ठिकाण म्हणजे बँक. बघा, बँक म्हणजे काय? पैसा सुरक्षित ठेवण्याचे एक ठिकाण म्हणजे बँक होय. या ठिकाणी आपल्याला बँकेचं चित्र दाखवलं आहे. बँकेत पैसे ठेवणे नेहमीच फायद्याचे असते. आपण किती पैसे ठेवले आणि काढले याचा हिशोब ठेवला जातो. घरी पैसे साठवून ठेवण्यापेक्षा ते बँकेत ठेवण्याचा एक फायदा असतो. ठराविक काळापर्यंत बँकेत पैसे ठेवल्यास बँक आपण ठेवलेल्या पैशात थोडी भर घालते. त्याला व्याज म्हणतात. बघा, व्याज कशाला म्हणतात? ठराविक काळापर्यंत बँकेत पैसे ठेवल्यास बँक आपण ठेवलेल्या पैशात थोडी भर घालते. त्याला व्याज म्हणतात. बँकेमुळे लोकांना बचतीची सवय लागते. बँकेत जमा होणाऱ्या पैशातून चांगल्या कामासाठी कर्ज दिले जाते. सर्वांच्या विकासाची कामे केली जातात. मोठ्या शहरात लोकांना कामासाठी दूर अंतरावर जावे लागते. त्यासाठी बस सेवेची गरज असते. नगरपालिका आणि महानगरपालिका बस सेवेची व्यवस्था करतात. परगावच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी संपर्क साधण्यासाठी आपण पत्र पाठवतो. परगावच्या व्यक्तीला मनी ऑर्डरने पैसेही पाठवता येतात. यासाठी पोस्टाची सेवा उपलब्ध असते. तिला डाक सेवा असेही म्हणतात. स्थानिक संस्था आणि आपण स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी पाहावा. हेच केव्हाही योग्य. कारण गावच्या सोयी गैरसोयीची कल्पना गावकऱ्यांनाच असते. आपला स्थानिक कारभार आपणच पाहण्याचे शिक्षण आपल्याला या संस्थांमुळे मिळते. स्थानिक कारभाराचे शिक्षण व अनुभव मिळण्यावर देशाच्या लोकशाहीचे यश अवलंबून आहे. स्थानिक संस्थांनी चांगले काम केले तर देशाचा कारभार चांगला चालेल.
यासाठी आपण या संस्थांचा कारभार कसा चालतो हे नीट समजून घ्यायला पाहिजे. ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका या संस्थांना लोकांनी सहकार्य करायला हवे. याशिवाय त्यांचा कारभार योग्य रीतीने चालणार नाही. प्रतिनिधींवर कामे सोपवून नागरिकांनी स्वस्थ बसणे योग्य ठरणार नाही. प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे. केर कचरा कचऱ्याच्या कुंडीत किंवा घंटागाडीत टाकला पाहिजे. गावातील विहिरी, हौद, तळी आणि नदी यांचे पाणी स्वच्छ राहण्याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर गावचे आरोग्य बिघडेल. संसर्गजन्य आजार झाला तर पोहण्याच्या तलावात पोहू नये, हे लक्षात घ्या. संसर्गजन्य आजार झाला तर पोहण्याच्या तलावात पोहू नये. गावातील बाग बगीचे, कारंजी, ऐतिहासिक स्मारके अशा गोष्टी गावाची शोभा वाढवतात. त्यांचे जतन केले पाहिजे. नागरिकांनी कर वेळेच्या वेळी भरले पाहिजे. नाहीतर कामे अटकून राहतील आणि त्यातून आपली सर्वांचीच गैरसोय होईल. गावाच्या कामात लहान मुलामुलींची मदत होऊ शकते. ही मदत आपण कशी करणार? आपण आपले घर, आपला वर्ग आणि आपली शाळा स्वच्छ ठेवावी. शिस्तीने वागावे. रस्त्यावर आणि बागेत कचरा टाकू नये. रस्त्यावर थुंकण्याची सवय तर फार वाईट. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा. झाडे लावावी, त्यांची निगा राखावी. सार्वजनिक नळ वाहत राहिला तर तो बंद करावा. प्लास्टिकचा वापर कमी करावा. विजेचा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा. या प्रकारे गावाच्या कामात लहान मुलामुलींनी मदत करू शकते. आपण सुद्धा गावाच्या कामात या प्रकारे मदत करू शकतो. तुम्ही हे सर्व केले म्हणजे तुमच्या घराला, तुमच्या शाळेला, तुमच्या गावाला आणि साऱ्या देशाला तुमचा अभिमान वाटेल. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. दिलेल्या माहितीच्या आधारे त्यापुढील शब्द पूर्ण करायचा आहे. बघा, खेड्यापेक्षा मोठे गाव काय असते? नगर. नगरापेक्षा मोठे गाव काय आहे? महानगर. आणि खेड्यातील स्थानिक कारभार पाहणारी संस्था महत्वाचा आहे, लक्षात राहू द्या. खेड्यातील स्थानिक कारभार पाहणारी संस्था कोणती आहे? ग्रामपंचायत. दुसरा प्रश्न बघूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचे आहे. पहिला प्रश्न, ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी रिकामी जागा असतो. कोण? ग्रामसेवक. अतिशय महत्वाचं, लक्षातच राहू द्या. ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी ग्रामसेवक असतो. दुसरा प्रश्न, नगरपालिकेच्या अध्यक्षास रिकामी जागा म्हणतात. काय? नगराध्यक्ष. तिसरा प्रश्न, बँकेमुळे लोकांना रिकामी जागा सवय लागते. कशाची? बचतीची. बँकेमुळे लोकांना बचतीची सवय लागते. चौथा प्रश्न, नागरिकांनी रिकामी जागा वेळेच्या वेळी भरले पाहिजे. काय? कर भरले पाहिजे. नागरिकांनी कर वेळेच्या वेळी भरले पाहिजे. पहिला प्रश्न, सरपंचाची निवड कोण करते? बघूया आपण. ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड करते. सरपंचाची निवड कोण करते? ग्रामपंचायतीचे सभासद करते. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न, लहान मुलांना लस का टोचावी लागते? कारण रोग होऊ नये म्हणून लहान मुलांना लस टोचावी लागते. तिसरा प्रश्न, स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी का पाहावा? बघूया. स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी पाहावा हेच केव्हाही योग्य आहे. का? कारण गावच्या सोयी गैरसोयीची कल्पना गावकऱ्यांनाच असते. गावात आरोग्य सेवा कशी पुरवली जाते? बँकेमुळे कोणते फायदे होतात? हे एक लक्षात राहू द्या. स्थानिक कारभार पाहणाऱ्या संस्थांना लोकांनी कोणते सहकार्य करायला हवे? गावाच्या कामात मुलामुलींची कोणती मदत होऊ शकते? हा प्रश्न बघितलाय आपण. या ठिकाणी हा पाठ संपतो आणि हे पुस्तक सुद्धा या ठिकाणी संपते. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.